वेलकम बॅक टू प्रियास मराठी व्लॉग। आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनचे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आता मी आहे ना मस्त अशी रेडी झाली आहे, हिरवी साडी वगैरे नेसून आणि छान असं सिंपल असं मेकअप केलेलं आहे कारण वेळच होती त्यामुळे। आणि आता माझ्याबरोबर उर्वी पण आहे, हे बघा पिल्लू पण आहेत। आता आम्ही तुम्हाला लक्ष्मीपूजन केलं आहे, मी पूजा झाली आहे। मी आता तुम्हाला ती पूजा कशी मांडणी केली आहे ते तुम्हाला दाखवते आणि अजून मला जेवण बनवायचं आहे। मी जेवणामध्ये काय बनवणार आहे ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे पुढे। तर चला आता मी तुम्हाला लक्ष्मीपूजन दाखवते माझं मी कशा पद्धतीने करते। लक्ष्मीपूजन करत्यावेळी मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण भरपूर असा मला उशीर झालेला होता। त्यामुळे मग म्हटले आपण पूर्ण लक्ष्मीपूजनची मांडणी करून घेऊया, त्यानंतरच व्हिडिओ काढूया। ही पूर्ण अशी मी मांडणी करी, लक्ष्मीपूजनची पूजाही केली। आता मी खीरपुरी बनवते आहे आणि मसाले भात बनवायचा। तिकडे खीर रेडी होती आहे आणि इकडे पुऱ्या तळल्या जात आहेत। तुम्हाला बॅकग्राऊंडने दाखवते, अशा पुऱ्या बनवते। खीरपुरी आणि मसाले भाताचा बेत आहे आज माझा, कारण अजिबात बाकीचं बनवायला वेळ नाही आहे मला। अजून मेडिकलवरती पण जायचं आहे, मेडिकलवरती पण पूजा असते लक्ष्मीपूजा। आणि तिकडे गेल्यानंतर मी नक्की तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेन। त्यानंतर आम्ही निघालो मेडिकलवर जाण्यासाठी। घरची लक्ष्मीपूजा करून घेतली आणि आता मला जायचं होतं मेडिकलवरती। ॲक्च्युली मिस्टरांनी मेडिकलवरतीच लक्ष्मीपूजन केली होती। दरवर्षी आम्ही असंच करतो, मेडिकलवरती ते लक्ष्मीपूजन करतात आणि घरी मी असते, त्यामुळे घरी काही ते अवेलेबल नसतात कारण त्यांना मेडिकलवरती पूजन करायचं असतं लक्ष्मीचं। मग इथं आम्ही ऑन द वे होतो आणि जवळच आहे, काही इतकं लांब नाही आहे। तर मस्त अशी दिवाळीची रोषणाई वगैरे होते, खूप छान वाटत होतं असं। मग बघा त्यानंतर आम्ही मेडिकलवरती आलो आणि हे आहे आमचं मेडिकल। सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि त्यानंतर इकडे बघा अशी मेडिकलवरती सजावट केलेली होती। हे सगळं मिस्टरांनी केलं, डेकोरेशन वगैरे छान असं। आणि छोटीशी लक्ष्मीपूजन असतं मेडिकलवरती, जास्त काही मोठं नसतं। बघा तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लक्ष्मीपूजन आवडलं का। आणि त्यानंतर इथे बघा मिस्टरांचं लक्ष्मीपूजनच्या दिवशीही मेडिकलवरती पेशंट हे येतच होते आणि तीच गडबड मी तुम्हाला दाखवत होते त्यांची, की कसं हे चालू आहेत। बघा एक एक पेशंट येत होते, आम्ही तिथे थांबलेलो होतो। म्हटले चला तुम्हालाही दाखवूया की याची काय गडबड चालू आहे। आणि इकडे उर्वी चॉकलेट घ्यायला तर अजिबात चान्स सोडत नाही। हॅलो, लक्ष्मीपूजन झालं आणि आता आहे पाडवा, बलिप्रतिपदा दिन। तर आता मी जाते आहे, सकाळी मिस्टरांना ओवाळून घेतलं, त्यानंतर आता जाते आहे मी मारुती ओवाळायला। इकडे आमच्या गावची प्रथा आहे मारुती ओवाळण्याची। तर मारुती ओवाळल्यानंतरच माहेरी जातात सगळ्या बायका। तर आता मी पण जाते आहे आणि मी म्हणजे तुम्हाला मी दाखवते की आमच्या गावची प्रथा कशी आहे। तुमची अशी आहे का, तुम्ही मारुती ओवाळायला जातात का, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला आता मी ताट रेडी केले ते तुम्हाला दाखवते आणि आपण भेटूया मंदिरामध्ये। पूजेचं ताट असं मी रेडी करून घेतलं, नारळ, करगोटा, फुलं, मिठाई आणि जे बळी असतात ते, पिठाचा दिवा, अशा पद्धतीने ताट रेडी करायचं असतं। तिकडे चकली आणि करंजा। तर मला जायचं होतं मारुतीरायाला ओवाळण्यासाठी। तर आधी नवऱ्याला ओवाळून त्यानंतर मंदिरात मारुतीरायाला ओवाळायला जातात। खरं तर सकाळी सकाळी लवकर जातात, पण मला थोडंसं उशीर झाला, म्हणजे मी 9:30 वाजता गेली मंदिरात। आणि हे आहे मारुती रायाचं मंदिर। इथे महादेवाची पिंड, गणपती बाप्पा पण आहे। तर बघा असे मारुतीरायाला हार वगैरे घातलेले होते आणि हा करगोटा
मग मी सगळी पूजा करून घेतली. ॲक्च्युली शूट करायला कोणी नव्हतं म्हणून मग मी नंतरच माझी पूजा झाल्यानंतर शूट केलं. आणि जे तुम्हाला रेड दाखवलं करगोटा, तो असा तिथे कमरेला बांधून दिला. आणि त्यानंतर मग मी माझे फोटो वगैरे काढला आणि पूजा वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळ तिथे बसली, प्रदक्षिणा घातली. आणि इकडे बघा, जसं की मी तुम्हाला म्हटले, हे जे दिवे असतात ना, हे दिवे इथे घरी न नेता हे इथेच ठेवावे लागतात. कारण जे आपण मारुतीला ओवाळतो तर मग ते बळी आणि दिवा असतो पिठाचा कणकेचा, तो इथेच मंदिरातच ठेवायचा असतो, घरी न्यायचा नसतो. तर आणि हे नारळ जे आहे हे पण घरी घेऊन जायचं असतं, इथे काही फोडायचं वगैरे नसतं. सकाळी मिस्टरांना ओवाळून घेतलं होतं, त्याचं हे थोडंसं शूट केलं. चला, व्लॉग इथेच एंड करते. बाय.